नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। नारायण राणेंनी भैरी देवीचं दर्शन घेतलेलं आहे। इथली लढत विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी होणार आहे। अर्ज दाखल करण्याआधी राणेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। आता तुम्हाला येणाऱ्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये सामंत कुटुंब शिवसेना जमिनीवर उतरून एकत्रपणे आम्ही काम करताना आपण सगळे बघू, मला दिसेल। एवढंच या निमित्ताने सांगतो, बिघडलेलं काहीच नाही, वातावरण सगळं चांगलेलं आहे। काल राणेसाहेब स्वतः जाऊन भेटून आले, वातावरण कुठेच बिघडलेलं नाही। काही किरकोळ गोष्टी होत असतात, ते आम्ही दुरुस्त करू, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो। पण वातावरण अतिशय चांगलं आहे, आम्ही सगळे एकत्रच काम करतो। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। प्रणव, आत्ताच आपण निलेश राणेंचं वक्तव्य ऐकलेलं आहे। आज शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, मात्र या ठिकाणी राणेंचा सामना हा राऊतांशी असणार आहे। पुन्हा एकदा राजकीय धुमशान या वेळेला पाहायला मिळेल। नक्कीच ही जी लढाई आहे ती पारंपरिक लढाई असं बोललं जातं, कारण याच्या अगोदर शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष जो आहे तो कोकणामध्ये अनेक वेळा पाहायला मिळाला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या निवडणुकीकडे देखील बघितलं जातं। खरं तर ही ज्यावेळी राणे आणि शिवसेना ज्यावेळी आमने सामने येतात त्यावेळी हिचं संघर्ष आणि ही निवडणुकी जी आहे ती चुरशीची होताना पाहायला मिळते। दरवेळी या निवडणुकीमध्ये एक रंगत जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे तशाच पद्धतीचा हा सामना जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। थेट लढत जी असणार आहे ती म्हणजे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत जे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होणार। आताच राणे जे आहेत ते या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते रत्नागिरीचं जे भैरी देवस्थान आहे त्या ज्याला 12 वाड्यांचं अधिपती म्हटलं जातं त्या अधिपतीचं दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्याचबरोबर दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश हे दोघेही या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी आताच कालभैरवाचं जे आहे ते दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणावरनं ते थेट फॉर्म भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहेत। खरं तर बघायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुतीकडनं केलं जाणार आहे। कालच राणे यांनी सामंत कुटुंबियांची जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांच्यामध्ये 2 तास त्यांची सामंताच होते आणि त्यामुळे आता राणे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालभैरवाच्या दर्शनानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे। नक्कीच प्रणव, अपडेट्स घेत राहणार आहोतच तुमच्याकडून। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।